श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, स्वामींनी त्यांच्या प्रिय भक्तावर साप सोडला. का सोडला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर कधी तुम्ही असा विचार केला आहे का, एक गुरु, एक दयाळू संत जे आपल्या भक्तावर अपार प्रेम करतात, तेच जर त्यांच्या प्रिय भक्तावर साप सोडतात तर त्यामागे काय रहस्य असेल? तर ही फक्त कथा नाही, ही आहे आध्यात्मिक सत्य उलगडणारी घटना, ज्यातून समजतं स्वामींची लीला कधी कधी कठोर दिसते, पण त्यामागे असतं अपरंपार प्रेम. तर स्वामी समर्थ त्यांच्या काळात अक्कलकोटमध्ये एक अतिशय भक्तिभावाने राहणारा भक्त होता. तो रोज स्वामींचं नामस्मरण करत असे, त्यांची सेवा करत असे आणि मनापासून त्यांच्यावर विश्वाससुद्धा ठेवत असे. लोक त्यावेळी म्हणायचे, हा स्वामींचा अत्यंत जवळचा भक्त आहे. पण त्याच्या मनात एक छोटासा अहंकार हळूहळू वाढत होता. अहंकाराची सुरुवात केव्हा झाली तर त्या भक्ताला वाटायला लागलं, मी इतकी सेवा करतो, स्वामी माझ्यावर खूप प्रेम करतात, मला काहीही होणार नाही. ही भावना साधी वाटते, पण आध्यात्मिक मार्गात अहंकार हा सर्वात मोठा अडथळा असतो. एक दिवस विचित्र घटना घडते. एके दिवशी तो भक्त जंगलातून जात होता आणि अचानक त्याच्या समोर एक मोठा काळा साप आला. साप फुटकारा मारत होता. वातावरण भीतीने भरलं होतं. तो भक्त घाबरला, पण लगेच त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, स्वामी समर्थ महाराज, मला वाचवा. सापाने हल्ला केला. त्या क्षणी सापाने त्याच्यावर झेप घेतली. तो भक्त थरथर कापत होता. त्याला वाटलं, आता माझं सगळं संपलं. पण पुढच्याच क्षणी एक चमत्कार झाला. अचानक तिथे स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला आणि साप शांत झाला. तो हळूहळू मागे सरकला आणि निघून गेला. तो भक्त रडत रडत स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही मला वाचवलं, धन्यवाद. पण एक प्रश्न आहे, हा साप माझ्यावर का आला? स्वामींचं उत्तर सत्य उलगडलेलं. स्वामी शांतपणे म्हणाले, तो साप मीच पाठवला होता. भक्त थक्क झाला. तेव्हा त्याला रहस्य सांगितले स्वामींनी. स्वामी पुढे म्हणाले, तुझ्या मनात अहंकार वाढत होता. तुला वाटत होते की तू मोठा भक्त आहेस, पण खरा भक्त कधीच स्वतःला मोठा समजत नाही. तो साप म्हणजे तुझ्या अहंकाराची परीक्षा होती. त्या घटनेत साप म्हणजे भीती आणि अहंकार, संकट म्हणजे परीक्षा, स्वामींचं प्रकट होणं म्हणजे संरक्षण. स्वामी साप सोडला नव्हता नष्ट करण्यासाठी, तर जाग करण्यासाठी स्वामींनी साप सोडला होता. तर भक्ताचा बदल. त्या दिवसानंतर तो भक्त पूर्णपणे नम्र झाला. त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्याची भक्ती अधिक शुद्ध झाली. तो समजला, स्वामी जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच असतं. तर या कथेतील मोठा संदेश, स्वामींची लीला समजणं सोपं नाही. कधीकधी त्यांची कृती कठोर वाटते, पण ती आपल्या उन्नतीसाठी असते. अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. भक्तीमध्ये मी आला तर सगळं संपलं. संकट हे शिक्षा नाही, संकेत आहे. जेव्हा अडचणी येतात तेव्हा समजून घ्या, स्वामी तुम्हाला काहीतरी शिकवत आहेत. पूर्ण विश्वास ठेवायला शिका. शेवटी स्वामी तुम्हाला वाचवतातच. अंगावर शहारे आणणारा निष्कर्ष. तर भक्तांनो, जीवनात कधी साप येतो, कधी संकट येते, कधी भीती वाटते, पण त्या प्रत्येक क्षणामागे एक गुपित असतं. स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला घडवत असतात. स्वामी कधी कधी साप पाठवतात, पण फक्त एवढ्यासाठी की तुम्ही तुमचा खरा मार्ग विसरू नका. तर जर तुमच्या आयुष्यात सध्या काही कठीण चालू आहेत तर घाबरू नका, थांबू नका. फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, ते नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहेत. जय जय रघुवीर समर्थ हा स्वामींचा मंत्रसुद्धा नक्कीच तुम्ही सतत म्हणत राहा. त्या दिवसानंतर तो भक्त बाहेरून शांत झाला, पण आतून तो सतत विचार करत होता, स्वामींनी माझ्यावर इतकी कठीण परीक्षा का घेतली? तो रोज स्वामी समर्थ यांच्या चरणी बसायचा,
पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. एके रात्री तो भक्त गाढ झोपेत होता आणि अचानक त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. तो पुन्हा त्या जंगलात होता. पुन्हा तोच साप त्याच्या समोर उभा होता, पण त्यावेळी काहीतरी वेगळं. साप हल्ला करणार नव्हता. तो शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. त्या सापाचं रूपांतर आता कशामध्ये होतं, तर हळूहळू त्या सापाचं रूप बदलायला लागलं आणि पुढच्या क्षणी त्या सापाच्या जागी स्वतः स्वामी समर्थ उभे होते. भक्त थरथर कापू लागला. तर स्वामींचा गूढ संदेश. स्वामी म्हणाले, तुला वाटलं मी तुला घाबरवलं, पण खरं तर मी तुला वाचवलं. तेव्हा भक्त गोंधळला. स्वामी पुढे म्हणाले, त्या दिवशी तो साप तुला दिसला तो फक्त बाहेरचा नव्हता. तो तुझ्या आतल्या अहंकाराचा, भीतीचा आणि वाईट कर्मांचा प्रतीक होता. स्वामींनी आणखी एक मोठं रहस्य सांगितलं. तुझ्या मागच्या जन्मातील काही कर्म बाकी होती. त्या कर्माचा परिणाम तुला भोगावा लागणार होता. पण मी ती शिक्षा कमी करण्यासाठी तुला एक छोटासा धक्का दिला बाळा. भक्ताला समजलं. त्या क्षणी त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजलं, स्वामींनी मला त्रास दिला नाही, ते मला मोठ्या संकटातून वाचवत होते. त्या दिवसानंतर त्याच्या मनातला मी पूर्णपणे नाहीसा झाला होता. तो आणखी नम्र झाला. त्याची भक्ती खूपच खोल झाली. तो फक्त एकच गोष्ट म्हणायचा, स्वामी तुमचं प्रत्येक कृत्य माझ्या भल्यासाठीच आहे. तर ही कथा फक्त सापाची नाही, ही कथा आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची. आपल्या आयुष्यातही साप येतात, म्हणजे संकट येतात, भीती येते, अडथळे येतात, पण आपण समजत नाही की हे सगळं आपल्याला घडवण्यासाठी आहे. स्वामींनी भक्ताची परीक्षा घेतली, मानसिक स्तर बघितला, अहंकार तोडण्यासाठी ही घटना घडवली, आध्यात्मिक स्तर बघण्यासाठी, कर्म कमी करण्यासाठी स्वामींनी हस्तक्षेप केला. कधी कधी जीवनात सर्व काही बिघडतं, सगळं हातातून निसटतं. त्यावेळी आपण म्हणतो हे का घडतंय, पण खरं म्हणजे स्वामी आपल्याला वाचवत असतात, फक्त आपल्याला ते दिसत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात सध्या संकट आहेत, भीती आहे, अडथळे आहेत, तर घाबरू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातही स्वामी समर्थ एखादा साप पाठवत आहेत, पण नष्ट करण्यासाठी नाही, तुम्हाला वाचवण्यासाठी. स्वामींची लीला समजली का? संकटही आशीर्वाद वाटतो. डोळे बंद करा, मन शांत करा आणि फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच आहे. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण.